आता यात आपण बघणार आहे कॅटालिसिस म्हणजे काय. पहिला डेफिनेशन बघूया. कॅटालिसिस म्हणजे काय असतं. तर कॅटालिसिस इज डिफाईन ॲज द इन्क्रीजिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बाय ॲडिंग ॲन एक्सटर्नल सबस्टन्स इन द रिॲक्शन मिक्सचर. कोणती पण रिॲक्शन होताना त्यात काय असतो, रिॲक्टंट असतो, एक सबस्ट्रेट असतो प्लस एक रिएजंट असतो आणि आपण त्यापुढे काय दाखवतो, ॲरो दाखवतो आणि आपला प्रोडक्ट लिहितो. म्हणजे रिॲक्टंट केल्यानंतर जो काय रिॲक्शन झाल्यानंतर जो काय प्रोडक्ट होतो त्याला आपण पी म्हणूया आणि रिॲक्टंटला आर म्हणूया. आर कन्वर्टेड इंटू पी म्हणजे रिॲक्टंटचं काय होतं, प्रोडक्टमध्ये कन्वर्जन होतं ज्यावेळी रिॲक्शन होत असते त्यावेळी. मग कॅटालिसिस म्हणजे काय, मग हा कॅटालिसिस काय यूज केला जातो, हा काय करतो, इन्क्रीजिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. समजा एक रिॲक्शन जर 15 मिनिटात होत असेल तर हा कॅटालिसिस वापरल्यानंतर ही रिॲक्शन काय होते, 5 मिनिटात होते. त्यामुळे काय केलं जातं, कॅटालिसिस हा फेनॉमिनन यूज केला जातो. मग कॅटालिसिस इज डिफाईन ॲज इन्क्रीजिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. मग हा काय करतो, केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतो. म्हणजे तीच रिॲक्शन काय करतो, कमीत कमी वेळात करतो. बाय ॲडिंग ॲन एक्सटर्नल सबस्टन्स. कसं होते कमीत कमी वेळात, तर एक्सटर्नल सबस्टन्स त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये ॲड केला जातो. म्हणजे तुमचा जो रिॲक्शन मिक्सचर आहे तर त्यामध्ये काय केला जातो, हा कॅटालिसिसचा एक सबस्टन्स ॲड केला जातो. मग हा सबस्टन्स ॲड केल्यानंतर काय होतं, तुमची रिॲक्शन जी आहे ती फास्ट होते आणि तुम्हाला प्रोडक्टसुद्धा काय मिळतो, लगेच भेटतो. मग त्यालाच काय म्हणायचं, कॅटालिसिस. कॅटालिस्ट डज नॉट कन्झ्युम इन द रिॲक्शन. रिॲक्शनमध्ये कॅटॅलिस्ट काय होत नाही आहे, कन्झ्युम होत नाही आहे, म्हणजे त्याचं कन्वर्जन होत नाही. कॅटॅलिस्ट काय राहतो, आहे असा राहतो. अँड रिजनरेट ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन. आणि रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर तो तुम्हाला काय करता येतो, रिगेन करता येतो, म्हणजे परत काढून घेता येतो. द SI युनिट फॉर कॅटॅलिसिस इज द कटाल. कॅटॅलिसिसचं SI युनिट काय आहे, तर कटाल आहे. इट इज अ डिराईव्ह युनिट अँड ऑल्सो नोन ॲज मोल्स पर सेकंड. 2 युनिट आहेत बघा, कटाल पण म्हणतात आणि काय म्हणतात, मोल्स पर सेकंडमध्ये सुद्धा कॅटॅलिसिसचं SI युनिट आहे. आता कॅटॅलिसिसचे 3 टाईप आहेत. पहिला टाईप कोणता आहे बघा, होमोजिनियस. दुसरा हेट्रोजिनियस. तिसरा एन्झायमॅटिक. मग होमोजिनियस कॅटॅलिसिस, हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस आणि एन्झायमॅटिक कॅटॅलिसिस. आता बघूया कॅटॅलिसिसचे इम्पॉर्टन्स काय आहेत, कॅटॅलिसिस का यूज करायचा. तर बघा, कॅटॅलिस्ट हा केमिकल इंडस्ट्रीमध्ये फार महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, तर इट इज ऑब्झर्व दॅट, त्यांनी काय ऑब्झर्व केलं आहे, 90% ऑफ द प्रोडक्ट, ते केमिकल असू दे, फार्माक्युटिकल असू दे, पॉलिमर असू दे, म्हणजे कपडे असू देत किंवा औषधं असू देत किंवा कोणतेही केमिकल पेंट असू दे, ते कशामुळे होतं, या कॅटॅलिटिक प्रोसेसमुळे काय होतं, इझिली प्रोड्यूस होतं. मग कॅटॅलिसिस वर्क्स बाय लोअरिंग द ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द रिॲक्शन. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, रिॲक्शनमध्ये काय होतं, रिॲक्टंट ते प्रोडक्ट जे कन्वर्जन होत असतं, मग त्यामध्ये जी रिॲक्टंटकडनं प्रोडक्ट व्हायला जो वेळ लागतो त्या वेळेलाच काय म्हटलं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजे रिॲक्टंट टू प्रोडक्ट ज्यावेळी कन्वर्जन होत असतं, ज्यावेळी तेवढा तो टाईम पिरियड लागतो, त्या टाईम पिरियडलाच काय म्हटले, ॲक्टिवेशन एनर्जी. मग ही कॅटॅलिस्ट वापरल्यानंतर काय होतं, तीच ॲक्टिवेशन एनर्जी काय होते, कमी होते. समजा पहिली रिॲक्शन विदाऊट कॅटॅलिस्ट जर 15 मिनिटात होत असेल तर तीच रिॲक्शन कॅटॅलिस्ट वापरून 10 मिनिटात होते किंवा 5 मिनिटात होते, म्हणजे 15 मिनिटापेक्षा काय होते, कमी वेळेत होते. मग कॅटॅलिस्ट काय करतो, थोडक्यात कॅटॅलिसिस वर्क बाय लोअरिंग द ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द रिॲक्शन. त्या रिॲक्शनची ॲक्टिवेशन एनर्जी काय करतो, तो कमी करतो. इट मेक्स द रिॲक्शन थर्मोडायनॅमिकली मोर फेवरेबल. म्हणजे काय होतं, ते कमीत कमी वेळेमध्ये ती रिॲक्शन होते. मेनी एनर्जी कन्झ्युमिंग हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर केमिकल रिॲक्शन आर रिप्लेस्ड बाय लेस एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस विथ द हेल्प ऑफ कॅटॅलिसिस. म्हणजे भरपूर अशा ज्या रिॲक्शन आहेत ज्या एनर्जी कन्झ्युम करतात, म्हणजे जास्तीत जास्त ज्यांची ॲक्टिवेशन एनर्जी आहे ते काय करतात, ज्या रिॲक्शनला जास्तीत जास्त ॲक्टिवेशन एनर्जी असते ज्या रिॲक्शनची, मग त्या रिॲक्शनमध्ये काय वापरला जातात, कॅटॅलिसिस हा फिनॉमिनन वापरला जातो. आता बघा, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरी कॅटॅलिसिस. आता या थेरीनुसार काय होतं आहे बघा, इन अ केमिकल रिॲक्शन होत असताना काय होतं, रिॲक्टंट मॉलिक्यूल मस्ट कोलाइड विथ इच अदर इन ऑर्डर टू कन्वर्ट इन प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्टंट मॉलिक्यूलचं काय होत असतं, ज्यावेळी ते प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत असतात, म्हणजे रिॲक्टंटचं ज्यावेळी प्रोडक्टमध्ये रूपांतर होत असतं त्यावेळी काय होत असतं, ते जे रिॲक्टंट मॉलिक्यूल आहेत ते एकमेकांवर काय होत असतात, कोलाइड होत असतात. कोलाइड होत असतात म्हणजे काय होत असतात, एकमेकांवर आपटत असतात.
नॉट ऑल मॉलिक्युलर कोलिजन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे सगळेच मॉलिक्युलर कोलिजन झाल्यानंतर काय होत नाही, जेवढा तुम्ही रिॲक्टंट वापरला आहे तेवढाच प्रोडक्ट तयार होत नाही. समजा तुम्ही 50 ग्रॅम रिॲक्टंट वापरला मग तुम्हाला प्रोडक्ट भेटताना 50 ग्रॅमच भेटेल असं नाही. फॉर अ सक्सेसफुल कोलिजन बघा, फॉर अ सक्सेसफुल कोलिजन म्हणजे तुम्हाला जर कोलिजन चांगलं व्हावं असं वाटत असेल, म्हणजेच तुम्हाला प्रोडक्ट जास्तीत जास्त भेटावा, जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये मिळावा असं वाटत असेल, तर त्यावेळी काय करायचं, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट टू प्रोडक्ट. द कोलायडिंग रिॲक्टंट मॉलिक्यूल मस्ट हॅव सफिशियंट एनर्जी. म्हणजे रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये जे कोलायडिंग मॉलिक्यूल्स आहेत त्यांच्याकडे काय पाहिजे, एक सफिशियंट एनर्जी पाहिजे. मग ही एनर्जी आपल्याला कशासाठी मदत करणार, ब्रेकिंग ऑफ एक्झिस्टिंग बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. म्हणजे रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये जे बॉन्ड असणार आहेत ते काय होतात, यांच्याकडे सफिशियंट एनर्जी असल्यामुळं ते ब्रेक होतात आणि त्यांच्यात काय टेंडन्सी निर्माण होते, नवीन बॉन्ड तयार करण्याची. नवीन बॉन्ड ते कशात तयार करतात, प्रोडक्टमध्ये. दिस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग म्हणजे ॲट अ टाईम काय होत असतं, बॉन्ड ब्रेक पण होत असतो आणि ॲट अ टाईम बॉन्ड फॉर्म पण होत असतो. मग दिस टाईप ऑफ बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग अरेंजमेंट इज नोन ॲज अ ट्रान्झिशन स्टेट ऑर ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे ट्रान्झिशन स्टेट ही अशी असते की ज्यामध्ये एकीकडे समजा कार्बन हायड्रोजन बॉन्ड वीक व्हायला लागला आणि एकीकडे काय होतं, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रॉंग व्हायला लागला. म्हणजे कार्बन ऑक्सिजनमध्ये बॉन्डिंग तयार व्हायला लागलं आहे आणि कार्बन हायड्रोजनमधला जो ऑलरेडी बॉन्ड होता रिॲक्टंटमध्ये तो काय व्हायला लागला आहे, वीक व्हायला लागला आहे. त्याला काय म्हटलं आहे, ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे ट्रान्झिशन स्टेट ही कशी असते, थोडक्यात अनस्टेबल स्टेट असते, ज्यामध्ये एकाच वेळी भरपूर रिॲक्शन होत असतात. म्हणजे बॉन्ड तयार पण होत असतात आणि बॉन्ड ब्रेक पण होत असतात. एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट मॉलिक्यूल टू बीच द ट्रान्झिशन स्टेट अँड ट्रान्सफॉर्म इन टू प्रोडक्ट मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय बघा, एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट मॉलिक्यूल. रिॲक्टंट मॉलिक्यूलला लागणारी एनर्जी कशासाठी लागते, टू ब्रेक द ट्रान्झिशन स्टेट. मग रिॲक्टंट मॉलिक्यूल काय करतो, ती ट्रान्झिशन स्टेट ब्रेक करतो अँड ट्रान्सफॉर्म इन प्रोडक्ट मॉलिक्यूल आणि त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, प्रोडक्टमध्ये होतं. म्हणजे रिॲक्टंट काय करतो, पहिला ट्रान्झिशन स्टेटमध्ये जातो आणि ट्रान्झिशन स्टेटकडनं परत काय होतं, त्याचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होतं. मग ट्रान्झिशन स्टेट ब्रेक करायला जी एनर्जी लागते रिॲक्टंट मॉलिक्यूलला, त्या एनर्जीला काय म्हटलं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी. दस द रिॲक्टंट मॉलिक्यूल विच पजेस एनर्जी स्लाइटली मोर दॅन ॲक्टिवेशन एनर्जी. असे रिॲक्टंट मॉलिक्यूल जे ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त एनर्जी प्रोड्यूस करतात विल बी एबल टू फॉर्म द प्रोडक्ट. त्यांचे प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे तेच रिॲक्टंट मॉलिक्यूल प्रोडक्ट फॉर्म करू शकतात. आता हे बघा, इथं त्यांनी डायग्रॅम दिला. एक्स ॲक्सिसवर काय आहे, एनर्जी, इथे काय आहे, रिॲक्शन कोऑर्डिनेट. आता बघा, ही ट्रान्झिशन स्टेट आहे. म्हणजे या स्टेटला काय होतं, मेटल तयार पण होतोय आणि बॉन्ड तयार पण होतोय आणि बॉन्ड ब्रेक पण होतोय. आणि ही काय, त्याची ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, रिॲक्टंट मॉलिक्यूलला ही ट्रान्झिशन स्टेट ब्रेक करायला जी एनर्जी लागते त्याला काय म्हणायचं, ॲक्टिवेशन एनर्जी. डेल्टा जी काय आहे बघा, रिॲक्टंटचा स्लोप कुठं आहे, वर आहे आणि प्रोडक्टचा कुठं आहे, इथं आहे. रिॲक्शन कोऑर्डिनेट आहे बघा वाय ॲक्सिसला. ही ॲक्टिवेशन एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे. केमिकल रिॲक्शन म्हणजे रिॲक्टंट टू प्रोडक्ट कन्व्हर्जन होतं. इथं रिॲक्टंट असतो, इथं प्रोडक्ट येतो आणि ही काय, ट्रान्झिशन स्टेट आहे. आता बघा, इफेक्ट ऑफ कॅटालिसिस. आता कॅटालिसिसचा इफेक्ट काय होतो बघूया आपण. कॅटालिसिस ऑफर्स अ डिफरंट ट्रान्झिशन स्टेट फॉर अ केमिकल रिॲक्शन विथ अ लोअर ॲक्टिवेशन एनर्जी. कॅटालिसिस काय करतो, डिफरंट ट्रान्झिशन स्टेट निर्माण करतो केमिकल रिॲक्शनसाठी विथ लोअर ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजे नॉर्मली ज्यावेळी तुम्ही रिॲक्शन करताय विदाउट कॅटालिसिस त्यावेळी काय होतं, ती रिॲक्शन पूर्ण व्हायला काय होतं, जास्त वेळ लागतो. पण ज्यावेळी तुम्ही कॅटालिसिसचा फेनॉमिनन वापरताय किंवा कॅटालिसिस ही टर्म यूज करताय तुमच्या रिॲक्शनमध्ये, त्यावेळी तीच रिॲक्शन काय होते, कमी वेळेत होते. म्हणजेच काय होतं, आपण कॅटालिसिस काय यूज करतो, तो काय करतो, ॲक्टिवेशन एनर्जी कमी करतो. मग ड्यू टू दिस कोलिजन ऑफ द मॉलिक्यूल विथ लेस अमाऊंट ऑफ एनर्जी विल ऑल्सो बी एबल टू फॉर्म प्रोडक्ट. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये कोलिजन होतं विथ लेस अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे जी जास्त एनर्जी लागायची ती काय होते, कमी लागते. विल ऑल्सो बी एबल टू फॉर्म प्रोडक्ट. त्यांचं पण काय होतं, प्रोडक्टमध्ये
कन्वर्जन होतं. दिस फिनॉमिनन रिझल्ट इन इन्क्रीज्ड रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. त्यामुळं काय होतं, केमिकल रिॲक्शनचा रेट काय होतो, वाढतो. म्हणजे केमिकल रिॲक्शनचा रेट का वाढतो, तर हे बघा ॲक्टिवेशन एनर्जी कमी होते आणि इझिली काय होतात, प्रोडक्ट तुमचा तयार होतो. दिस कॅन बी बेटर अंडरस्टूड बाय एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. ही एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम आहे ऑफ द कॅटलाइज्ड अँड अनकॅटलाइज्ड रिॲक्शन. आता बघा हा जो ए ग्राफ आहे तो काय आहे, विदाउट कॅटॅलिसिस वापरून हे केले, त्यात ॲक्टिवेशन एनर्जी बघा जास्त वाटते. आणि हा जो बी ग्राफ आहे त्यामध्ये काय आहे, कॅटॅलिसिस यूज केला, मग त्यामध्ये ॲक्टिवेशन एनर्जीचा स्लोप कसा आहे, कमी आहे. जास्त एनर्जी कशात आहे, एमध्ये, आणि कमी एनर्जी कशात आहे, बीमध्ये. म्हणजे विदाउट कॅटॅलिसिस ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असते आणि विथ कॅटॅलिसिस ॲक्टिवेशन एनर्जी कमी असते. मग टाईम जास्त कुणाला लागतो, ए ही प्रोसेस व्हायला जास्त टाईम लागतो आणि बीची प्रोसेस व्हायला कमी टाईम लागतो. आता बघा ही फिगर काय दाखवते बघा, ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द अनकॅटलाइज्ड रिॲक्शन ए इज मच हायर दॅन द ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द कॅटलाइज्ड रिॲक्शन. म्हणजे बघा अनकॅटलाइज्ड रिॲक्शन म्हणजे कसली रिॲक्शन, ज्यामध्ये कॅटॅलिसिस वापरलेला नाही आहे, त्याला काय म्हटलं, अनकॅटलाइज्ड रिॲक्शन इज मच हायर दॅन द ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द कॅटलाइज्ड रिॲक्शन. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी ही अनकॅटलाइज्ड रिॲक्शनची म्हणजे कर्व एची काय आहे, जास्त आहे कर्व बीपेक्षा. दस द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस शार्पली विथ द यूज ऑफ कॅटॅलिसिस बिकॉज रेट ऑफ रिॲक्शन काय होतो, कॅटॅलिसिस वापरल्यामुळे काय होतो, वाढतो. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, तर रिॲक्टंट टू प्रोडक्ट कन्वर्जन व्हायला किती वेळ लागतो त्याला काय म्हणतात, रेट ऑफ रिॲक्शन. तो कमी असला तर चांगला असतो, जास्त असला तर काय असणार, कोणतीही रिॲक्शन ही कमीत कमी वेळेत झाली पाहिजे. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन कशाला झाली पाहिजे, चांगली असली पाहिजे. बघा द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस शार्पली. मग रेट ऑफ रिॲक्शन कधी वाढतो, विथ द यूज ऑफ कॅटॅलिसिस, कॅटॅलिसिसचा वापर केल्यानंतर. का, तर बिकॉज मोअर रिॲक्टंट मॉलिक्यूल कन्वर्ट इन द प्रोडक्ट. म्हणजे जास्तीत जास्त रिॲक्टंट मॉलिक्यूल हे कशात कन्वर्ट होतात, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. इवन ॲट लोअर एनर्जी, म्हणजे लो ॲक्टिवेशन एनर्जी असली तरीसुद्धा जास्तीत जास्त रिॲक्टंट मॉलिक्यूल हे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. मग कॅटॅलिसिस डज नॉट चेंज केमिकल इक्विलिब्रियम. मग केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे त्या प्रोडक्टची केमिकल प्रॉपर्टी काय होत नाही आहे, चेंज होत नाही आहे, बट इट अफेक्ट्स द रेट ऑफ बोथ द रिॲक्शन. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन होत असेल, फॉरवर्ड म्हणजे पुढची रिॲक्शन, बॅकवर्ड म्हणजे मागची रिॲक्शन, दोन्हीच्या रेटला काय होतं, अफेक्ट होतो. म्हणजे दोन्हीच्या रेटवर परिणाम होतो. सिमिलरली द थेरॉटिकल अमाऊंट ऑफ प्रोडक्ट्स यील्ड ऑफ द रिॲक्शन इज ऑल्सो नॉट अफेक्टेड. जे तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे तो किती का ग्रॅम असना, त्यावर त्याचा काय होत नाही, अफेक्ट होत नाही. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ कॅटॅलिस्ट बघूया.